आताच्या घडीची एक मोठी अपडेट येते ती म्हणजे मस्जिद बंदरजवळ स्थानकाजवळ प्रवासी पडल्याची माहिती समोर येते। गर्दीमुळे 3 ते 4 प्रवासी रेल्वेतून पडल्याचं कळतंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबईतल्या मस्जिद बंदर स्थानकाजवळ प्रवासी पडल्याचं कळतंय। सँडर्स रोड आणि मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडल्याचं समजतंय। योगेश माने आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। योगेश, सँडर्स रोड आणि मस्जिदच्या मध्ये ही घटना घडली आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? विनोद, आपल्याला माहिती आहे की थोड्या वेळापूर्वी जे आंदोलन कर्मचाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसटी जवळ केलं होतं त्याचा परिणाम म्हणून साधारण अर्धा ते पाऊण तास जी गर्दी होती ती म्हणजे पूर्ण प्रवासी ठप्प झाली होती। एकही ट्रेन त्या दरम्यान तिथून हल्ली नव्हती। त्याच्यामुळे आणि पीक आवर मध्ये हे आंदोलन केल्यामुळे अर्थात स्वाभाविक प्रत्येकाला लवकर घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे रेल्वेत जी या पीक आवरला गर्दी असते त्यापेक्षा जास्त संख्येने लोक भरले। आणि त्याचीच माहिती अशी मिळते की मस्जिद बंदर स्टेशन जवळ जे आहेत ते 3 ते 4 प्रवासी पडलेले आहेत। त्यातला एक प्रवासी दगावल्याची माहिती मिळते आणि बाकीचे 3 प्रवासी जे आहेत ते जखमी असल्याचं कळतंय। मात्र हा आकडा आणखीन जास्त असू शकतो आणि पुन्हा जी दिव्याजवळ घटना घडली होती तशीच घटना घडल्याची माहिती मिळते की समोरून इतर ट्रेन दुसरी ट्रेन येत असताना त्या दरम्यान ते लोक घाबरून कदाचित धक्का लागून ही पडल्याची माहिती आहे। पण ही सगळी जी माहिती आहे ती प्राथमिक माहिती मिळते। तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या पीक आवर मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे आपल्या स्वार्थासाठी आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे जी गर्दी झाली आणि प्रवाशांना त्या गर्दीचा जो फटका आहे तो बसतो, अर्थात गर्दीच्या स्वरूपात पण मिळतो। पण मात्र ही एवढी मोठी दुर्घटना जी आहे ती घडली आहे। पण या आंदोलनामागचं कारण असं आहे की जे मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता त्या कर्मचाऱ्यांवरचा गुन्हा मागे घेण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्यात पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे आता तिथल्या प्रवाशांच्या काय भावना आहेत? अर्थात आपण पाहतो की अशाच प्रकारची घटना, अगदी सेम घटना या ज्या गोष्टीसाठी घडली म्हणजे दिव्या दरम्यान घडली होती त्यावर जे काही लोकांवरती काही कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे मागे घ्यावेत, तशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत हे सांगण्यासाठी म्हणून किंवा आपल्या ह्या मागण्या मांडण्यासाठी म्हणून आंदोलन केलं गेलं होतं सीएसटी रेल्वे स्टेशनवरती। त्याचा परिणाम असा झाला की साधारण 45 मिनिटं एकही ट्रेन त्या दरम्यान हलू शकली नव्हती। आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईतले जे सगळे ऑफिसेस आहेत त्या साईडला ते 5-6च्या दरम्यान सुटायला लागतात आणि मग घरी प्रवासी जे जाणारे आहेत त्यांची गर्दी जी आहे ती वाढून जाते। आणि अशा वेळी ट्रेन न जाणं आणि त्यानंतर ट्रेन सुरू होणं हे आपल्याला, तू मी मुंबईत राहतो आपल्याला माहिती असते तिथं काय नेमकी स्थिती होते आणि अशा वेळी गर्दी होणं हे स्वाभाविक येतं। आणि मात्र आपल्या मागण्या मान्य करताना ह्या कर्मचाऱ्यांनी हे नाही ओळखून घेतलं की अशाच प्रकारची दुर्घटना इथं घडू शकते आणि दुर्दैवानं तशी दुर्घटना पुन्हा मुंबईत घडल्याचं समजतंय। धन्यवाद योगेश, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय अतिशय गंभीर अशी घटना घडलेली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ तिथली वाहतूक विस्कळीत झाली होती। जवळपास अर्धा ते पाऊण तास सीएसटी स्टेशनवरून कोणती गाडी रवाना झाली नव्हती किंवा कोणतीही गाडी तिथं दाखल झाली नव्हती आणि त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आणि या गर्दीमुळे प्रवाशांनी मिळेल ती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला। आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार सँडर्स रोड ते मस्जिद बंदर दरम्यान 3 ते 4 प्रवासी पडलेले आहेत आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अधिक अपडेट्स अजून येणं बाकी आहे। सीएसएमटी स्थानकावर ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि त्यामुळे गर्दी वाढत गेली होती आणि आता हा पीक आवर ज्याला म्हटलं जातं मुंबईच्या लोकलच्या भाषेत की सर्वाधिक गर्दी असलेला ही वेळ असते। संध्याकाळच्या सुमारास शहर भागातली सगळी ऑफिसेस सुटलेली असतात, सरकारी कार्यालय, मंत्रालय, त्याचबरोबर इतर बँकांची हेड ऑफिसेस आणि इतरही महत्त्वाची कार्यालय या सगळ्या परिसरात आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक इथून खाली उपनगराच्या दिशेने जात असतात। मेन लाईन, सेंट्रल लाईन, त्याचबरोबर हार्बर लाईन आणि वेस्टर्न लाईन अशा 3 मार्गांवरनं ही वाहतूक होत असते आणि सीएसएमटी स्थानकावरून सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनच्या गाड्या सुटत असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। याच गर्दीमुळे प्रवाशांनी अखेर जी मिळेल लोकल त्या लोकलनी जाण्याचा प्रयत्न केला आणि जास्त गर्दी झाल्यामुळे यापैकी 3 ते 4 प्रवासी सँडर्स रोड ते मस्जिद बंदर या दरम्यान पडले आणि गाडीतून पडल्यानंतर त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। 2 ते 3 जण गंभीर जखमी आहेत। याहीपेक्षा अधिक आकडा असू शकतो अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळते, पण आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार 3 ते 4 प्रवासी रेल्वेतून पडलेत आणि त्यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे। मस्जिद बंदर स्थानकाजवळ प्रवासी पडल्याची माहिती मिळते। सँडर्स रोड ते मस्जिद बंदर स्थानक यामध्ये हे प्रवासी कोसळल्याचं कळतंय। ही दृश्य आपण पाहतोय कदाचित ट्रेन सुरू असताना ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला कोणीतरी हा फोटो काढला असावा अशी एक शक्यता दिसते। 2 ट्रेन्स आमने-सामने आलेल्या आहेत, बाजूबाजूनी जात असताना मध्ये काही चमकदार गोष्टी दिसत आहेत। कदाचित ते
प्रवासी पडलेले असावेत, त्यांची ही दृश्य आहेत असा एक अंदाज लावू शकतो. पण ही प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 3 ते 4 प्रवासी रेल्वेतून पडल्याची माहिती मिळते आणि त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आंदोलन कशासाठी झालं होतं रेल्वे कर्मचाऱ्यांचं, तर काही महिन्यांपूर्वी 2 ते 3 महिन्यांपूर्वी मुंब्रा स्टेशनमध्ये अशाच पद्धतीनं 2 गाड्या एकमेकांना घासून त्यातल्या काही प्रवाशांचा पडून तिथं मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे दाखल करून रेल्वे कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातोय अशा पद्धतीची भावना रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि त्या कर्मचाऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर जी गर्दी झाली त्या गर्दीत सुद्धा तशाच स्वरूपाची घटना घडली आहे.